Recording चालू. Okay, up to spiro compounds we completed. Now we are going to start another type of compound, another group of compound, that is biphenyls. बायफिनिलचे कंपाऊंड घेतलेत का नाही मला आता लक्षात नाहीये. कोणीतरी सांगा मला, बायफिनिल्स कंपाऊंड घेतलेत का आपण? अनम्यूट करा पटापट सांगा. पटापट एंटर व्हा झूम मीटिंग मध्ये, आपल्या लेक्चर मध्ये एंटर व्हा पटापट, बाकीच्यांनी पण. इम्पॉर्टंट टाइप आपण डिस्कस करतोय आज बायफिनिल्सचा. जरी घेतलेला असेल तरी मी रिपीट घेतो, आता काही प्रॉब्लेम नाही. बायफिनिल कंपाउंड्स are also referred as diphenyls because there are two different rings joined together, so we are getting a two ring compound that can be treated as a diphenyl or a biphenyl. Another name, IUPAC name, is given as phenylbenzene or 1,1- biphenyl. असे चार वेगवेगळ्या प्रकारची नावं, और लाइमोनोन असे वेगवेगळी नावं या बायफिनिल्स कंपाऊंड्सना आपण देऊ शकतो. IUPAC असतील किंवा कॉमन नेम्स असतील. सो ऑल दीज टाइप्स ऑफ कंपाऊंड्स आर टर्म्ड ॲज बायफिनिल कंपाऊंड्स. या सर्व कंपाऊंड्सना आपण बायफिनिल कंपाऊंड्स म्हणतो. दिस इज अन एरोमॅटिक कंपाऊंड विथ अ मॉलिक्युलर फॉर्म्युला C6H52. C6H52 एरोमॅटिक कंपाऊंड आहे. एरोमॅटिक रिंग त्या ठिकाणी आहे म्हणून या कंपाऊंड्सना आपण एरोमॅटिक कंपाऊंड्स असं म्हटलेलं आहे. आणि याचा जनरल फॉर्म्युला C6H5 ट्वाइस असा दिलेला आहे. व्हिच कन्सिस्ट ऑफ टू फिनिल रिंग्स कनेक्टेड विथ कार्बन कार्बन बॉन्ड. आता दोन फिनिल रिंग एकमेकांना जॉईन झालेले आहे. कशाने? तर कार्बन कार्बन बॉन्डने. असे जर कंपाऊंड्स असतील तर या कंपाऊंड्सना आपण बायफिनिल compounds or diphenyl compounds as well. Now we can take a look towards this type of compounds. या ठिकाणी मी जरा व्हाइट बोर्डचा उपयोग करतोय, दिसतंय? या पद्धतीने now this is the first ring. It's a 6-membered ring, and another 6-membered ring which is joined here by a carbon carbon bond. Within these two rings, between these two rings there is a carbon carbon bond. So these types of compounds are treated as biphenyl compounds or diphenyl compounds because this is ring number 1 and this is ring number 2. दोन वेगवेगळे रिंग्स एकमेकांना जॉईन झालेले आहे. कशाने? कार्बन कार्बन बॉन्ड्सनी. या प्रकारच्या कंपाऊंड्सना आपण डायफिनिल कंपाऊंड किंवा बायफिनिल कंपाऊंड्स असं म्हणतो. दिसतंय का व्हाइट बोर्ड तुम्हाला सगळ्यांना? स्ट्रक्चर व्यवस्थित दिसतायत का? क्लिअर दिसतायत का? या पद्धतीचे स्ट्रक्चर मी इथे ड्रॉ करणार आहे. फक्त ब्लॅक बोर्ड आपल्या व्हाइट बोर्डवर तुम्ही लक्ष ठेवा कशा पद्धतीची आपण नंबरिंग वगैरे या ठिकाणी करू शकतो ते आपण मी तुम्हाला या ठिकाणी सगळं समजावून सांगेन. नाउ whenever we number such types of compound, biphenyl compound or diphenyl compound, how the numbering starts, how we can give number to such type of compound that is given in IUPAC nomenclature. The numbering starts from the carbon from joining the two benzene rings. Numbering कुठून स्टार्ट होईल? कार्बन ॲटम पासून. कुठल्या कार्बन ॲटम पासून? जॉइनिंग द टू बेन्झीन रिंग्स. म्हणजे दोन बेन्झीन रिंगला जॉईन होणाऱ्या कार्बन पासून ही नंबरिंग स्टार्ट होईल. म्हणजे या सेंटर पासून किंवा या सेंटर पासून. जर लहान मोठी साइजची रिंग असेल तर त्यासाठी वेगळा पद्धतीचा रूल या ठिकाणी दिलेला आहे. बेसिक रूल काय आहे?
दोन रिंग्स फिनिल रिंग्स एकमेकांना जॉईन झालेले असतील बाय अ कार्बन कार्बन बॉन्ड अँड द नंबरिंग स्टार्ट्स फ्रॉम द कार्बन विच जॉईन्स बोथ द रिंग्स. दोन रिंग एकमेकांना जॉईन झालेला जो कार्बन असेल तिथून नंबरिंग स्टार्ट होईल. आता फॉर एक्झाम्पल या ठिकाणी 1 2 3 4 5 अँड 6 याच पद्धतीनं 1 डॅश 2 डॅश 3 डॅश 4 डॅश 5 डॅश अँड 6 डॅश. मी इथले नंबर 1 आणि 2 हे मी पुसून टाकतो. नंबरिंग कुठून स्टार्ट झाली? ज्या ठिकाणी रिंग एकमेकांना जॉईन झालेले अशा कार्बन ॲटम पासून इकडून स्टार्ट झाली आणि या साइडला इकडून स्टार्ट झाली. म्हणजे इकडून येऊन या पद्धतीनं पहिली अँटी क्लॉकवाईज नंतर क्लॉकवाईज या डायरेक्शनने ती नंबरिंग गेलेली आहे. दुसरा रूल नंबरिंग कार्बन ॲटम पासून स्टार्ट करायची. दुसरा रूल इन वन ऑफ द रिंग्स द नंबर्स 1 2 3 etc आर used whereas for the another ring the numbers are marked as 1 dash 2 dash 3 dash. पहिल्या रिंगला 1 2 3 4 5 and 6 या पद्धतीने नंबरिंग द्यायची आहे. सर्वांनी व्हिडिओ चालू करा. व्हिडिओ चालू केल्यानंतर मला पण लक्षात येईल. कुठे का असं ना तुम्ही व्हिडिओ चालू करा, ऑडिओ बंद करा फक्त. पहिली रिंग 1 2 3 4 5 6 या पद्धतीनं जशी की आपण अगोदरचे प्रकारचे कंपाऊंड्स बघितलेले स्पायरो असतील किंवा क्युमेलिन्स असतील त्याच प्रकारच्या कंपाऊंड्स प्रमाणेच या बायफिनिल कंपाऊंडला सुद्धा नंबरिंग द्यायची आहे. दुसरी जी रिंग असेल सेकंड रिंग त्याला आपण 1 डॅश 2 डॅश 3 डॅश 4 डॅश 5 डॅश अँड 6 डॅश या पद्धतीने याचं नंबरिंग आपण करणार आहे. रूल नंबर 3 पहिला कार्बन ॲटम सेंटरला असलेल्या जॉईनिंग होणाऱ्या कार्बन पासून नंबरिंग स्टार्ट. दुसरा रूल 1 2 3 4 पहिल्या रिंगला नंबरिंग द्यायचं आणि दुसऱ्या रिंगला 1 डॅश 2 डॅश 3 डॅश 4 डॅश आपण. रूल नंबर 3 द नंबरिंग इज डन इन सच अ वे अशा पद्धतीने याची नंबरिंग करायची आहे दॅट द सबस्टिट्युएंट्स गेट मिनिमम पॉसिबल नंबर. आता या ठिकाणी सबस्टिट्यूशन आहे का? कुठलं नाहीये. कुठल्या प्रकारचा बॉन्ड या ठिकाणी अटॅच आहे का? कुठला फंक्शनल ग्रुप अटॅच आहे का? कुठला ग्रुप अटॅच आहे का? तर नाहीये. असं जर नसेल तर प्लेन कुठल्याही साइडनी आपण या साइडनी नंबरिंग द्या किंवा या साइडनी नंबरिंग द्या, डझंट मॅटर. पण जर सबस्टिट्यूशन असेल तर अशा सबस्टिट्यूशनच्या वेळेस त्या सबस्टिट्यूशनला कमीत कमी नंबर मिळाला पाहिजे. अशा पद्धतीनं या बायफिनिल कंपाऊंडची नंबरिंग करायची. आता या ठिकाणी एक्झाम्पल्स दिलेले आहेत. फर्स्ट एक्झाम्पल या ठिकाणी आपण बघूया. 6 मेंबर रिंग, फर्स्ट 6 मेंबर रिंग याच्यामध्ये सर्कल काढलेला आहे. दुसरी हे 6 मेंबर रिंग. आता या दोन्ही रिंग मध्ये इथे एक सबस्टिट्यूशन दाखवलेलं आहे SO2H आणि या ठिकाणी पण SO3H आहे. या ठिकाणी पण SO3H आहे. आता दोन्ही ठिकाणी आहे सबस्टिट्यूशन. पोझिशन्स काय आहेत? सुरुवातीला लेफ्ट हँड साइडच्या रिंगला आपण नंबरिंग द्यायची. जसं की आपण कार्बन सेंटरला प्रेझेंट आहे या कार्बनला 1 नंबर दिला मधल्या. नंतर द सबस्टिट्यूशन शुड गेट मिनिमम पॉसिबल नंबर. SO3H काय आहे? सबस्टिट्यूशन आहे. हा एक ग्रुप आहे या ठिकाणी प्रेझेंट. या ग्रुपला कमीत कमी नंबर मिळाला पाहिजे म्हणून इकडे 2 नंबर येईल, इथे 3 येईल, 4 येईल, 5 येईल आणि 6 येईल. तसंच दुसऱ्या साइडला 1 डॅश 2 डॅश 3 डॅश 4 डॅश 5 डॅश अँड 6 डॅश. आता याचं नाव देत असताना काय करायचं? नाव दिस बॉन्ड कॅन बी ट्रीटेड एज अ पायवोटल बॉन्ड. पायवोटल बॉन्ड याला आपण म्हणतो. हा जो पायवोटल बॉन्ड आहे तो सगळ्या बायफिनिल कंपाऊंड मध्ये किंवा डायफिनिल कंपाऊंड मध्ये प्रेझेंट असेल. आता या कंपाऊंडचं नाव देत असताना सुरुवात कशाने करायची आहे? बायफिनिल. कंपाऊंड कुठला आहे? बायफिनिल कंपाऊंड आहे. स्पायरो जर कंपाऊंड असला तर स्पायरोने सुरुवात केली. तसंच बायफिनिल कंपाऊंड आहे म्हणून याला आपण सुरुवात केलेली आहे बायफिनिल या वर्डने. बायफिनिल झाल्यानंतर हायफन द्यायचा छोटा, सेपरेशन त्या ठिकाणी असेल. सुरुवातीला 2 कुठल्या नंबरचा? SO3H. आज SO3H ग्रुप म्हणजे काय? सल्फोनिक ऍसिड आहे. एक सल्फोनिक ऍसिड आहे
इथे एक सल्फोनिक ऍसिड आहे. 2 सल्फोनिक ऍसिड ग्रुप या ठिकाणी प्रेझेंट आहेत. या 2 सल्फोनिक ऍसिड ग्रुपला जर आपण पॅरेंट अल्केन म्हणून जर ट्रीट केला तर दॅट कॅन बी ट्रीटेड ॲज अ पॅरेंट अल्केन अँड शुड बी रिटन इन द लास्ट. सुरुवातीपासूनचा सुरुवाल आपल्याला माहिती आहे. जर या ठिकाणी ऍसिड ग्रुप असेल तर तो शेवटी येईल, म्हणून इथे आपण ऍसिड लिहिला सगळ्यात शेवटी. ऍसिड लिहिल्यानंतर कुठला आहे? सल्फोनिक ऍसिड आहे. सल्फोनिक ऍसिड किती सल्फोनिक ऍसिड आहेत? 2 आहेत म्हणून डाय लिहिला. डाय लिहिल्यानंतर एक ग्रुपचं झालं कॉमा, दुसऱ्या ग्रुपचं 2 डॅश, परत हायफन आणि याचं नाव येईल डायफिनिल और बायफिनिल 2 डॅश डाय सल्फोनिक ऍसिड असं याचं नाव येईल. नावाची सुरुवात बायफिनिल कंपाऊंडला ज्या वेळेस फिनिल रिंग प्रेझेंट असेल, 2 फिनिल रिंग प्रेझेंट असतील त्यावेळेला त्याला बायफिनिल किंवा डायफिनिल असं आपण नाव देतो आणि त्याची सुरुवात आपण नेहमी बायफिनिलनी किंवा डायफिनिलनी करायची. दुसरा कंपाऊंड खाली लिहिल्यानंतर दिसत नाहीये, वरच्या साईडला लिहायला लागेल. आयुष बेटा हे घ्या, पेपर घ्या, एक पेपर ते पुसायला. डस्टर होता ना, कुठे गेलं? पुढचा कंपाऊंड आपण बघूया. परत फिनिल रिंग्स, 6 membered rings, 2 6 membered rings are joined together by a carbon bond. आणि या ठिकाणी सबस्टिट्यूशन दाखवलेलं आहे. इथे एक CH3 ग्रुप आहे, या ठिकाणी एक CH3 ग्रुप आहे, इथे एक OCH3 ग्रुप आहे आणि सेंटरला इथे सर्कल दिलेला आहे. दिसतोय कंपाऊंड? खालचा कंपाऊंड दिसतोय का? 2 बेंझीन रिंग्स आहेत, वरच्या साईडला 2 CH3 ग्रुप आहेत. नाही दिसत सर. ओके थांबा जरा 2 मिनिट थांबा. नाही दिसत सर. बोर्ड मला हातात घेऊन बसायला लागतंय असं. दिसतो सर. हा ठीक आहे, ओके. 1 मिनिट. या अगोदरचे कंपाऊंड मी इरेज केले. या ठिकाणी एक CH3 ग्रुप आहे, इथे एक CH3 ग्रुप आहे. दिसते ना आता? दिसते का? OCH3 ग्रुप एक या ठिकाणी आहे. इकडच्या लाईट्स बंद करा, दिसत नाही. फ्लॅश पडते. दिसतोय आता कंपाऊंड? या साइड OCH3 ग्रुप एक. ठीक आहे, मी तुम्हाला कुठे काय ग्रुप आहे ते पण सांगतो मी, डोंट वरी. वरच्या साईडला CH3 ग्रुप आहे, इथे एक CH3 ग्रुप आहे आणि इथे खालच्या साईडला OCH3 ग्रुप एक प्रेझेंट आहे. आता या ठिकाणी इकडे एक OCH3 ग्रुप आहे, म्हणजे OCH3 ग्रुप 2 आहेत, CH3 ग्रुप 2 आहेत. आता CH3 ग्रुपला आपण काय म्हणतो? मिथिल ग्रुप. 2 ग्रुप आहे म्हणून काय म्हणू त्याला आपण? डायमिथिल ग्रुप. आणि OCH3 ग्रुपला काय म्हणतो आपण? मिथॉक्सी ग्रुप. मिथॉक्सी ग्रुप किती आहेत? 2 मिथॉक्सी ग्रुप आहेत, त्यामुळं हे सुद्धा डायमिथॉक्सी होईल. आणि मग नंतर 2 डबल ग्रुप्स असल्यामुळं, सबस्टिट्यूशनची संख्या जास्त असल्यामुळं आपण सुरुवात कशाने करू? अल्फाबेटिकल ऑर्डरने करू. डाय 2 डॅश डायमिथिल -5 5 डॅश डाय मिथॉक्सी, शेवटी येईल डायफिनिल. आता या ठिकाणी नंबरिंग जी दिलेली आहे ती नंबरिंग 1 2 3 4 5 and 6. दुसऱ्या साइडला 1 डॅश 2 डॅश 3 डॅश 4 डॅश 5 डॅश and 6 डॅश. इकडच्या साइडला या साइड पद्धतीने मिनिमम पॉसिबल नंबर आपण मिथॉक्सी ग्रुप डायमिथिल ग्रुपला मिथिल ग्रुपला दिलेला आहे. आणि अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये मिथॉक्सी ग्रुप नंतर येतो, मिथिल ग्रुप अगोदर येतो, म्हणून मिथिल ग्रुपला आपण कमीत कमी नंबर दिला.
म्हणून नंबरिंग ह्या साइडने घेतली 1 2 3 4 5 6 आणि इकडून सुद्धा त्याच पद्धतीने नंबर घेतले. आता इथे 2 नंबरला मिथिल ग्रुप आहे, 2 डॅश पोझिशनला सुद्धा मिथिल ग्रुप आहे म्हणून 2 2 डॅश 2,2 डॅश हायफन डायमिथिल आणि 5 नंबरला आणि 5 डॅश या दोन्ही पोझिशनला मिथॉक्सी ग्रुप प्रेझेंट आहेत आणि ते पण 2 मिथॉक्सी ग्रुप प्रेझेंट आहेत म्हणून यांना आपण म्हणलेलं आहे डायमिथॉक्सी. आणि शेवटी हा कुठला कंपाऊंड आहे? डायफिनिल कंपाऊंड आहे म्हणून याला आपण शेवटी नाव दिलेलं आहे डायफिनिल. सिंगल असेल तर सुरुवातीला बायफिनिलनी किंवा डायफिनिलनी करायचं. जर एकापेक्षा जास्त 2 पेक्षा जास्त ग्रुप जर अटॅच असतील तर पॅरेंट जो हायड्रोकार्बन आहे दॅट शुड बी रिटन इन द लास्ट. या ठिकाणी अगोदरच्या कंपाऊंड मध्ये सल्फोनिक ऍसिड होता. ऍसिड हा पॅरेंट हायड्रोकार्बन म्हणून आपण ट्रीट केला, पॅरेंट अल्केन म्हणून ट्रीट केला म्हणून आपण डायफिनिल सुरुवातीला घेतलं होतं. या ठिकाणी ऍसिड ग्रुप ऍब्सेंट आहे म्हणून अशा वेळेला आणि ग्रुप्सची संख्या सबस्टिट्यूशनची संख्या जास्त आहे अशा वेळेला डायफिनिल किंवा बायफिनिल शेवटी लिहायचं. तिसरा कंपाऊंड आहे कंपाऊंड अगेन 2 6 membered rings, फिनिल रिंग्स एकमेकांना जॉईन झालेले आहेत. या ठिकाणी CH3 ग्रुप्स आहेत. इथे एक CH3 ग्रुप आहे, इथे एक CH3 ग्रुप आहे आणि इकडे Cl आहे, इकडे Cl आहे. आता अल्फाबेटिकल ऑर्डर जर आपण फॉलो केली तर क्लोरीन चे 2 ग्रुप्स या साइडला एक आहे, या साइडला एक आहे. 2 क्लोरीन ग्रुप प्रेझेंट आहेत बरोबर. आता 2 क्लोरीन आहेत आणि 2 कुठले ग्रुप आहेत? मिथिल ग्रुप आहेत. अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये सुरुवातीला काय येईल? क्लोरीन ग्रुप सुरुवातीला कन्सिडर करायला लागेल म्हणून आपण क्लोरीन ग्रुपचं सुरुवातीला नंबरिंग त्या ठिकाणी लिहायला लागेल. नंबरिंग लिहित असताना सेंटर पासून 1 2 3 4 5 6 या साइडला 1 डॅश 2 डॅश 3 डॅश 4 डॅश 5 डॅश करेक्ट झालं का? हा हा ठीक आहे. आता या ठिकाणी अल्फाबेटिकल ऑर्डर फॉलो करायची पण ती अल्फाबेटिकल ऑर्डर कधी फॉलो करायची? वाइल नेमिंग द कंपाऊंड. सबस्टिट्यूशन जे आहे ते सबस्टिट्यूशनला कमीत कमी नंबर मिळाला पाहिजे. आता इकडून जर आपण नंबरिंग स्टार्ट केली 1 2 3 4 CH3 ग्रुपला 5 नंबर येईल आणि Cl ला 4 नंबर येईल. पण इकडून जर नंबरिंग सुरुवात केली 1 2 3 CH3 ग्रुपला मिथिल ग्रुपला 3 नंबर येतो, क्लोरीनला 4 नंबर येतो. दोन्ही सबस्टिट्यूशन जे आहेत त्यांना कमीत कमी नंबर या ठिकाणी मिळतो म्हणून आपण लेफ्ट हँड साइडने याची नंबरिंग केलेली आहे. तशीच नंबरिंग या साइडने सुद्धा केलेली आहे. या कंपाऊंडचं नाव 4, 4 डॅश अल्फाबेटिकल ऑर्डर या ठिकाणी फॉलो करायची. 4 4 डॅश किती कंपाऊंड आहेत? किती ग्रुप्स आहेत? 2 ग्रुप्स आहेत क्लोरीनचे म्हणून डायक्लोरो. डायक्लोरो झाल्यानंतर कॉमा नंतर 2 डॅश कॉमा 3 इकडचा अगोदर येईल 2 डॅश कमीत कमी नंबर असलेला ग्रुपचं पहिले नाव येईल म्हणून 2 डॅश 3 नंतर डायमिथिल ठीक आहे. या पद्धतीचे कंपाऊंडचे डायफिनिल किंवा बायफिनिल टाइप्सचे असतील. त्याच्या पुढचा जो पार्ट आहे आता बरेचसे अजून एक्झाम्पल्स या ठिकाणी 3-4 एक्झाम्पल्स दिलेले ते मी काही घेत नाही, तुम्ही पुस्तकामध्ये बघून घ्या. मेथड समजणं महत्वाची आहे. मेथड किंवा IUPAC रूल्स
जे आहे ते लक्षात आपल्या राहणं महत्वाचं आहे. याच्यानंतरचा जो टाइप आहे तो क्युम्युलिन्सचा आहे. नाव क्युम्युलिन इज अ हायड्रोकार्बन with two or more cumulative consecutive double bonds. Two or more consecutive double bonds म्हणजे एकाला लागून एक असलेले. असे जर कंपाऊंड असतील ज्याच्यामध्ये दोन किंवा त्यापेक्षा जास्त डबल बॉन्ड्स प्रेझेंट असतील, टू ऑर मोर कॉन्झिक्युटिव्ह डबल बॉन्ड्स, क्युम्युलेटिव्ह डबल बॉन्ड्स किंवा कॉन्झिक्युटिव्ह डबल बॉन्ड्स त्याला आपण म्हणतो, म्हणजेच एकाला लागून एक असणारे डबल बॉन्ड्स. असं जर असेल तर या प्रकारच्या कंपाऊंड्सना क्युम्युलिन टाइप्सचे कंपाऊंड असतात. एक झाला बायसायक्लिक, दुसरा स्पायरो, तिसरा बायफिनिल और डायफिनिल आणि चौथा आहे क्युम्युलिन. या क्युम्युलिन मध्ये स्ट्रक्चर जे असेल, द सिम्पलेस्ट ऑफ द फॅमिली इज अलिन 1,2 पेंटाडाइन. याचं एक्झाम्पल या ठिकाणी दिलेलं आहे. CH2 दिसतंय का? CH2 डबल बॉन्ड C, डबल बॉन्ड CH2. आता याच्यामध्ये काय आहे, CH2 आणि C च्या मध्ये डबल बॉन्ड आहे इथे एक, आणि या C आणि CH2 मध्ये सुद्धा डबल बॉन्ड आहे. असे जर दोन डबल बॉन्ड्स एकाला लागून एक जर असतील तर अशा कंपाऊंड्सना आपण क्युम्युलिन्स असं म्हणतो. क्युम्युलेटिव्ह डबल बॉन्ड्स असे असल्यामुळे. या कंपाऊंडचं नाव आहे अलिन. याचाच आयुपीएसी नेम आहे 1,2 प्रोपॅडाइन. पेंटाडाइन मी म्हणलं, पुढचं एक्झाम्पल आहे ते, इट्स अ प्रोपॅडाइन. आयुपीएसी नेम, कार्बन नंबर 1, 2, 3. 3 असतील तर प्रोपेन. 2 डबल बॉन्ड आहे म्हणून डाइन, आणि सिंगल बॉन्ड असतील तर त्याला आपण प्रोपेन म्हणतो. डबल बॉन्ड असेल तर प्रोपीन म्हणतो. हॅलो सर. हा हॅलो सर. बोला. सर दिसत नाहीये. दिसत नाहीये? ऍक्च्युली त्या बोर्ड वरती ना लाईट आहे त्याच्यामुळे दिसत नाहीये आम्हाला. जरा लाईट्स बंद कर. 2 मिनिट, हा होल्ड ऑन. लाईट्स बंद करा, इकडचे वरचे लाईट्स बंद कर, हे बंद कर, बंद कर, एक एक बंद कर, बघूया कुठल्या ह्याच्याने दिसतंय. बंद कर, बंद कर, अजून बंद कर, अजून अजून बंद कर, अजून बंद कर. हा आता दिसेल. आता लाईट फर्स्ट CH2 लिहिलाय का? हा पहिला CH2 लिहिलाय इथे. CH2 आहे. ओके सर. CH2 डबल बॉन्ड C, डबल बॉन्ड CH2. ऍक्च्युली जवळ पाहिजे, असं उलट दिसतंय का? नाही नाही सर, बरोबर दिसतंय, फक्त लाईट येत होती. हा आता दिसते व्यवस्थित. हा बोर्ड हो समोर. हो दिसतंय दिसतंय. हा ठीक आहे. तर या ठिकाणी CH2 झाल्यानंतर डबल बॉन्ड आहे, परत कार्बन आहे, आणि या ठिकाणी डबल बॉन्ड CH2. अशा प्रकारचे जर कंपाऊंड्स असतील तर या कंपाऊंड्सना आपण क्युम्युलिन्स असं म्हणतो. दुसरा रूल आहे, अ मेंबर ऑफ दिस क्लास इज ब्युटाट्राइन. आता ब्युटाट्राइन, डाइन बघितलं आपण, ट्राइन जर बघितलं तर किती डबल बॉन्ड असतील? 3 डबल बॉन्ड्स या ठिकाणी असतील. 3 डबल बॉन्डचे एक्झाम्पल आपण CH2 डबल बॉन्ड C, डबल बॉन्ड C, डबल बॉन्ड CH2. या पद्धतीचा कंपाऊंड असेल. किती डबल बॉन्ड आहेत? 3 डबल बॉन्ड्स आहेत. 3 डबल बॉन्ड असल्यामुळे याला आपण ट्राइन म्हणलेलं आहे. नंबर ऑफ कार्बन ॲटम्स 1, 2, 3, 4 4 आहे, म्हणून त्याला आपण ब्युटेन. ब्युटेनचं ब्युटा, 3 डबल बॉन्ड्स आहे म्हणून ट्राइन असं याचं नाव झालं. या ठिकाणी या कंपाऊंडला आपण ब्युटाट्राइन असं नाव दिलेलं आहे. इट इज ऑल्सो कॉल्ड सिम्पली क्युम्युलिन. याला सुद्धा आपण क्युम्युलिन असं म्हणतो. याच कंपाऊंडला सिंपल क्युम्युलिन्स असं म्हणलं जातं.
Allenes or cumulines are named as follows. नाव कसं द्यायचं? 5-7 मिनिट राहिलेले आहे असं मला वाटतंय. किती वेळ राहिलेला आहे? ठीक आहे, बघूया जेवढा वेळ असेल तेवढा. The name of the parent hydrocarbon is derived by considering the longest chain of carbon atoms containing double bonds. जी सगळ्यात लांब चेन असेल ती लांब चेन आपल्याला कन्सिडर करायची. क्युमिनिल कंपाऊंड मध्ये सगळ्यात लांब चेन आपण कन्सिडर करायची. या लांब चेन मुळे किती नंबर ऑफ कार्बन ॲटम्स आहेत ते काउंट करता येतात आपल्याला. आणि लॉंगेस्ट चेन मध्ये जेवढे कार्बन असतील तेवढे कार्बन आपण कन्सिडर करायचे. या ठिकाणी 1 2 3 4 आहे. 4 आहे म्हणजेच ब्युटेन आहे म्हणून याचं ब्युटाडाईन असं नाव दिलेलं आहे. दुसरं, द पोझिशन ऑफ द डबल बॉन्ड. डबल बॉन्डचे ज्या पोझिशन्स आहेत आर इंडिकेटेड बाय नंबर्स. जिथे जिथे डबल बॉन्ड असेल त्या डबल बॉन्डला नंबर द्यायचा, त्याला इंडिकेट करायचं आहे. आर इंडिकेटेड बाय नंबर्स in such a way that carbon atoms involved in double bonds receives the lowest possible number. डबल बॉन्ड मध्ये जे कार्बन इन्व्हॉल्व झालेले असतील, डबल बॉन्डला जे कार्बन अटॅच झालेले असतील त्या कार्बनला कमीत कमी नंबर मिळाला पाहिजे. आता नंबर देत असताना कशा पद्धतीने नंबर द्यायचं एक्झाम्पल या ठिकाणी दिलेलं आहे. 1-2 एक्झाम्पल आपले होऊन जातील म्हणजे क्युमिलिनचा पार्ट कंप्लीट होईल आणि अजून एखादं लेक्चर झालं की आपला आयपीएससी चा चॅप्टर संपून जाईल. CH3 CH डबल बॉन्ड C डबल बॉन्ड C CH3 आणि हा H दिसतोय. दोन्ही साइडला CH3 ग्रुप आहे. खालच्या साइडला H, इकडे एक H आहे, इकडे एक H आहे आणि इथे मध्ये 2 डबल बॉन्ड्स आहेत. आता असं जर कंपाऊंड असेल, नंबरिंग देत असताना ती नंबरिंग कशा पद्धतीने द्यायची? लॉंगेस्ट चेन आपल्याला कन्सिडर करायची. लॉंगेस्ट चेन आयदर यू कन्सिडर बाय दिस साइड और यू कॅन कन्सिडर बाय दिस साइड. या साइडनी जर नंबरिंग दिली 1 2 3 4 and 5. टोटल नंबर ऑफ कार्बन्स किती आहेत? 1 2 3 4 5. 5 कार्बन आहे. 5 कार्बन जर असतील तर पॅरेंट हायड्रोकार्बन काय कुठला येईल? पेंटा. पेंटा आणि नंबर ऑफ डबल बॉन्ड्स एकापेक्षा जास्त म्हणून डाईन, म्हणून नाव काय येईल? पेंटाडाईन. आणि डबल बॉन्डची संख्या जिथून डबल बॉन्ड सुरुवात होतो तो नंबर. 2 नंबरच्या कार्बन पासून इथं डबल बॉन्ड सुरुवात झाला आणि दुसरा डबल बॉन्ड 3 नंबरच्या कार्बन पासून म्हणजे इथून सुरुवात झाला. जिथून डबल बॉन्ड सुरुवात होतो त्या कार्बनचा नंबर आपण कन्सिडर करायचा आणि त्या नंबरला आपण इथे नावामध्ये इन्क्लूड करायचं. 2,3 डॅश हायफन पेंटाडाईन असं याचं नाव आपल्याला या ठिकाणी देता येतं. पुढचा कंपाऊंड 2-3 कंपाऊंड आहे. वेळ कमी राहिलेला आहे, मला वाटतं 2च मिनिट काहीतरी राहील. समजतंय का? आता अनम्यूट करून बोला माझ्याशी जरा. येस सर. तुम्हाला आजचे कंपाऊंड समजतायत का? हो सर. हा, आणि आयुपीएससी चं नॉमनक्लेचर ज्या वेळेला आपण नाव देत असतो त्यावेळेला आयुपीएससी चे रूल्स आपल्याला माहिती असणं आवश्यक असतं. परीक्षेमध्ये 5 मार्काचे क्वेश्चन्स याच्यावर दरवर्षी असतात. हे 5 मार्क फ्री मार्क्स आहेत. सोपं आहे एकदम. सिंपल कंपाऊंड असतात. कॉम्प्लिकेटेड जरी असले आणि आपल्याला जर रूल्स माहित असले व्यवस्थित तर आपण याचं कुठलाही कॉम्प्लिकेटेड कंपाऊंड असला तरी त्याचं नाव इझिली आपण देऊ शकतो. फक्त आपल्याला रूल्स माहिती असणं आवश्यक आहे. बेसिक रूल्स, नंबरिंग कशा पद्धतीने द्यायची वेगवेगळ्या टाईपच्या कंपाऊंड्सला ते आपल्याला लक्षात असलं पाहिजे. आता पुस्तकं ज्यांच्याकडे असतील त्यांनी पुस्तकातले सगळे कंपाऊंड्स एका वहीतल्या पेजवर सगळे लिहायचे
त्याचं नाव खाली दिलेलं असतं पुस्तकामध्ये. त्या पुस्तकातल्या नावाप्रमाणे नंबरिंग देऊन बघायची बाबा कशा पद्धतीनं नंबरिंग याची दिलेली आहे. असं जर केलं तर तुम्हाला ते लक्षात राहील. हे कंपाऊंड पाठ करायचे नाहीये, मेमोराईज करायचं नाहीये. आलं का लक्षात? मेमोराईज केल्याने हे लक्षात राहणार नाही. ट्राय टू अंडरस्टँड रूल्स ऑफ IUPAC सिस्टम. जर रूल्स आपल्याला लक्षात राहिले तर आपण कुठल्याही कंपाऊंडचं नाव इझिली आपण देऊ शकतो. फक्त 1 मिनिट राहिलेला आहे. कोणाला काही शंका आहे? शंका आहे का कोणाला? काय जरा आज संध्याकाळचं टायमिंग झाल्यामुळं, अंधार पडल्यामुळं जरा व्हाईट बोर्डवरच तुम्हाला डिस्प्ले झालं नाही. पुस्तकामध्ये सगळे कंपाऊंड्स आहेत. ते पुस्तकातले कंपाऊंड्स तुम्ही बघा व्यवस्थित आणि त्या पद्धतीनं सगळं नॉमनक्लेचर व्यवस्थित हे करून घ्या. पुढच्या लेक्चरला जेव्हा कधी होईल तेव्हा या क्युम्युलिन्सचे 1-2 कंपाऊंड्स राहिलेले. आता लक्षात ठेवा, क्युम्युलिन्स पर्यंतचा पार्ट आपण कंप्लीट केलाय आणि शेवटचा जो पार्ट आहे तो क्विनोलिन्स आणि आयसोक्विनोलिन्स हा या चॅप्टर मधला शेवटचा पार्ट असेल. एकच पॉइंट राहिलेला IUPAC सिस्टमचा, तो पुढच्या लेक्चरला आपण कंप्लीट करणार आहे. येतं लक्षात? पुढच्या लेक्चरला कंप्लीट करून मग आपण सेकंड चॅप्टर स्टार्ट करू. बिफोर दिवाळी वॅकेशन आपल्याला वी हॅव टू कंप्लीट दिस फर्स्ट चॅप्टर.